नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे TRTI किंवा बार्टीच्या विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यासाठी जो प्रॉब्लेम यायला लागला आहे, तर तो प्रॉब्लेम कशासाठी यायला लागला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर पहिल्यांदा आपल्याला कोणत्याही ब्राउझरमध्ये TRTI पुणे सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक फर्स्ट ऑप्शन दिसेल TRTI. तर सिंपली आपल्याला TRTI वर क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करणार आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे बंद करा म्हणून. तर या बंद करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून जी नोटिफिकेशन आहे ती आपल्याला या ठिकाणी बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला 3 लाईन दिलेली आहे आडव्या. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि ऑनलाईन विकल्प जो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण ओके करतो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा एरर येत आहे, ऑप्टिमाइज फॉर डेस्कटॉप व्ह्यूइंग. तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपला जर वर्टिकल जो रोटेट असतो आपला डिस्प्ले, तर तो डिस्प्ले आपल्याला वर्टिकलमध्ये ठेवायचा नाही, तर हॉरिझॉन्टलमध्ये आपण आपला जो डिस्प्ले आहे तो ठेवल्यावरती या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी आपण यूज करू शकणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिंपली 3 डॉट दिलेले आहे आपल्याला डेस्कटॉप साईट वर आपल्याला करायचं असेल तर या 3 डॉटवर आपण जसे क्लिक करू त्यानंतर आपल्याला पुन्हा एक सेटिंग दिसेल आणि या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला डेस्कटॉप साईट. तर सिंपली आपल्याला या ठिकाणी जो टिक करायचं आहे ते टिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला जसे आपण या ठिकाणी डेस्कटॉप साईट करू त्यानंतर आपल्याला आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करू. त्यानंतर आपल्याला या 3 लाईनवरती पुन्हा ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचा ऑप्शन येणार आहे. तर आपण पाहू शकतो आपला युजर ID आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करायचं आहे. आपल्याला कॅप्चा आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. पण या ठिकाणी लॉग इन करण्याचा जो ऑप्शन आहे तो आता या ठिकाणी बंद केलेला आहे, कारण लॉग इन करायची जी फॅसिलिटी दिलेली होती तर त्या फॅसिलिटीचा जो कालावधी होता तो या ठिकाणी संपलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जो आपला प्रॉब्लेम होता तो या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.